यस गाड्यांचा ताफा पाहू शकाल. शहापूर विधानसभाचे विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. यस पाहू शकाल हा गाड्यांचा ताफा शहापूर विधानसभाचे विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचा गाड्यांचा ताफा येथे पोहोचत आहे. स्क्रीनवरती पाहू शकाल आदिवासी चषक 2026 जाणू हिरवे साहेबांचं हे दमदार आयोजन. यस मान्यवरांचं यस गाड्यांचा ताफा पाहू शकाल. यस आदिवासी चषक 2026 दिवस 8 आणि दुपारच्या सत्रामध्ये शहापूर विधानसभाचे विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. आजच्या दिवसातील एक प्रमुख उपस्थिती प्रमुख मान्यवर शहापूर विधानसभाचे विद्यमान दमदार आमदार सन्माननीय आदरणीय कार्यशील दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवली जाते. मान्यवरांचं सुस्वागतम सुस्वागतम या आदिवासी चषकाच्या मार्फत सहर्ष स्वागत सुस्वागतम. दौलतजी दरोडा साहेब आणि त्याचा संपूर्ण मित्र परिवार पोहोचला या स्पर्धेमध्ये आदिवासी चषकामध्ये. मी सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्या सोबत नक्कीच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर जगदीशदादा पवार 12-12 अर्थात जगदीशदादा पवार साहेबांचा येथील इथे शुभागमन झालेलं पाहायला मिळते आहे. मान्यवरांचा हार्दिक आज मात्र आदिवासी चषक गजबजून गेलेला आहे. कारण या स्पर्धेमध्ये आदिवासी चषकामध्ये शहापूरच्या विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं इथे शुभागमन झालाय. आजच्या मुख्य चला मला स्टार्ट करायचे. या 6 बॉल 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज पाहू शकाल स्क्रीनवरती. शहापूर विधानसभाचे विद्यमान आमदार गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहे. चांगला फटका बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल सीमा पार. 4 चौकार 6 मध्ये बनवायचे होते 12 आता बनवायचे आहेत 5 चेंडू 8 धावांची गरज.
शिक्षकाला प्रमुख उपस्थित जगदीशदादा पवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर, तसं जगदीशदादांची उपस्थिती देखील पाहायला मिळते आहे. आणि संपूर्ण दरोडा साहेबांचा, आमदार साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार आज पोहोचला आदिवासी चषकामध्ये. एक बॉल एका धावेची गरज. उपस्थित मान्यवर महेशजी पतंगराव साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्याच्यासोबत नंदराजी जगताप, पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नवनीतजी पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. आलेला आज मात्र वेळात वेळ काढून जाणू हिरवे साहेबांची स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आदिवासी चषक ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. त्या स्पर्धेने तब्बल क्रिकेट जगताने दखल घेतलेली आहे, कारण तब्बल 10 दिवसांचं हे दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. जाणू हिरवे साहेबांचं आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवत आहेत. शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब, त्याच्यासोबत जगदीशजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय महेशजी पतंगराव साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्यानंतर सन्माननीय आदरणीय नंदराजी जगताप, पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर, त्यानंतर नवनीतजी पाटील साहेब देखील उपस्थित वेळात वेळ काढून उपस्थित दाखवत आहेत. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी या संपूर्ण मान्यवरांचं या आदिवासी चषकाच्या मार्फत सहर्ष स्वागत करतोय. चला जे संघ, चला माथेरान संघ आपण आला तर आपण संपर्क साधायचा आहे. अजय भस्मा, माथेरान टीम. उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात स्क्रीनवरती. आदिवासी चषक तब्बल 100 टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. भली मोठी स्पर्धा, पर्व दुसरा आणि पर्व दुसऱ्यामध्ये नक्कीच आम्हाला गर्व आहे. स्क्रीनवरती पाहू शकाल अनेक मान्यवर शहापूर विधानसभाचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब उपस्थित झालेत या स्पर्धेसाठी. आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवत आहेत. स्क्रीनवरती पाहू शकाल आपण जगदीशजी पवार साहेब 12-12 हा त्यांचा लकी नंबर आहे जगदीशजी पवार साहेबांचा. ते देखील आज उपस्थित दाखवत आहेत. त्याच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय आदरणीय महेशजी पतंगराव साहेब देखील उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर नंदराजी जगताप सर हे देखील आलेले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्यासोबत नवनीतजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी. संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. चला ज्या टीम्स पोहोचल्या असेल त्यांनी लवकर रिपोर्टिंग करा. धामोते नेरळ हा संघ दाखल झालाय आदिवासी चषकाच्या मार्फत. त्यांच्या अगेन्स्ट माथेरान हा लकी दूरवरचा प्रवास करून आलेला संघ पाहायला मिळेल. माथेरान, त्याचबरोबर जीवी स्पोर्ट तिळसे हा देखील संघ पाहायला मिळतो. युवा स्पोर्ट्स वारलीवाडा, कांबे हे संघ जर आले असतील तर लवकरात लवकर आपण आयोजकांची संपर्क साधायचा आहे.
यस यस जाऊया नक्कीच विशेष सन्मानाकडे. आजच्या दिवसातील प्रमुख अतिथी शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार, शहापूर विधानसभाचे आमदार दौलतजी दरोडा साहेब आज वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतात. आदिवासी शिक्षकाच्या मार्फत पर्व दुसरं आणि दुसऱ्या दिवसामध्ये दिवस 8व्यामध्ये आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. शाही सन्मान आमदार साहेबांचा केला जातोय. या स्पर्धेच्या मार्फत आलेल्या तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. विशेष सन्मान शाही सन्मान आमदार साहेबांचा. जसा आमदार साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. पूर्ण जाणू हिरवे साहेबांनी कमवलेलं हे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतायत शहापूर विधानसभाचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब आणि यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते दौलतजी दरोडा साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. हा पुष्पहार चढवून ही स्पर्धा आदिवासी चषक 2026 आणि दौलतजी दरोडा साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. हा पुष्पहार चढवून सुस्वागतम सुस्वागतम. पाहू शकाल शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील असं व्यक्तिमत्व शहापूर विधानसभाचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान, शाही सन्मान या स्पर्धेचे प्रणेते जाणू हिरवे साहेबांकडनं केलं जात आहे. स्पर्धेची नक्कीच सन्मान चिन्ह, त्याचबरोबर महाराष्ट्राचा महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दौलतजी दरोडा साहेब आमदार साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. हा प्रेम आहे जाणू हिरवे साहेबांचा. तब्बल 10 दिवसांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज मात्र दिवस 8व्यामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतीयत. संपूर्ण मान्यवर उपस्थित झालेत. महेशजी पतंगराव साहेब देखील आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. त्यानंतर जगदीशजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय नंदराजी जगताप साहेब, पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर. यस, जगदीशजी पवार साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. उपसरपंच चेरपोली ग्रामपंचायत, शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मोठं नाव जगदीश पवार. लकी नंबर आहे त्यांचा 12-12 आणि या हंगामामध्ये भरपूर सारे नक्की जगदीश साहेबांच्या देखील स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान, मोठा सन्मान जगदीश पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेशजी पतंगराव साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक जाणू हिरवे साहेबांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान, शाही सन्मान महेशजी पतंगराव साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक साहेबांचा देखील मोठा सन्मान जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. हा शाही सन्मान. त्यानंतर पुढील सन्मानाकडे जाऊया. उपस्थित मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतायत पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर सन्माननीय आदरणीय नंदराजी जगताप सर. जगतापजी सरांचा देखील यथोचित मान सन्मान जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, शाही सन्मान महाराष्ट्राचा महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सर्व स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दिला जातोय. हा शाही सन्मान केला जातोय. त्यानंतर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी नवनीतजी पाटील साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. आज मध्ये वेळात वेळ काढून उपस्थित दाखवत आहेत नवनीतजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या मार्फत या स्पर्धेचे प्रणेते. चला, माथेरान संघ आपण आला असेल तर आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. माथेरान संघ
त्यानंतर दत्तात्रय बरोरा साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान जाणू हिरवे साहेबांच्या शुभ असते. हा शुभ सन्मान शाही सन्मान आज मात्र आदिवासी चषक दिवस 8वा आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि वेळात वेळ काढून उपस्थित झालेत संपूर्ण मान्यवर. बरोरा साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. चला माथेरान टीम अजय भस्मा आपण पोहोचला असेल तर लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा. ठीक. हॅलो ठीक. आदिवासी चषक 2026 माननीय जानू हिरवा यांच्या नेतृत्वाखाली आता दरवर्षी वर्ष दुसरं माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी माननीय जगदीशजी पवार साहेब, माननीय आमचे महेशजी पतंगराव साहेब, आमचे नंदलाल जगताप, नवनीतजी पाटील आणि माझे लंगोटी मित्र दत्तात्रय बरोरा साहेब, माननीय आमचे हिरवा दुसरे टिकलाय का तो पण जानूच आहे आणि बबन केवारीजी, उपस्थित सर्व माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माननीय जानू हिरवा साहेबांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. संपूर्ण आदिवासी विभागातील मग पालघर असो, कर्जत असो, नाशिक असो किंवा इतर कोणते जिल्हे असो, या संपूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ 100 टीम या ठिकाणी 100 टीमने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शहापूरमध्ये या सगळ्या टीम येत आहेत आणि येत असताना निश्चितचपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्राउंड, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन माननीय जानू हिरवा यांच्या नेतृत्वाखाली होते. मी त्यांचं आपल्या वतीने मनापासून निश्चितचपणे स्वागत करेन आणि त्यांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा माननीय जानू हिरवे साहेबांचं मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दौलतजी दरोडा साहेब. त्यानंतर मी विनंती करतोय जगदीश दादा पवार, आपण देखील या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण बघत असाल आदिवासी चषक 2026 जरी वर्ष दुसरं असलं तरी मागच्या वर्षीही बघितलं असेल तुम्ही आणि ह्या वर्षीही बघितलं, जवळजवळ 100 संघांना संधी उपलब्ध करून देतात ते आमचे जानूदादा हिरवे यांचं मी प्रथमतः स्वागत आणि अभिनंदन करेल. त्याचं कारण असं आहे की आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी चांगल्या चांगल्या गावांच्यातून, चांगल्या चांगल्या खेड्या पाड्यांच्यातून आपली पोरं पुढे येतात आणि त्यांच्यासाठी जर असा ग्राउंड उपलब्ध करून दिला तर नक्कीच आपल्या छोट्या छोट्या गावांच्यातून एखादा हिरा कधी चमकेल याचा भरोसा नाही. मी अभिनंदन याच्यासाठी करतोय की जवळजवळ 100 संघ म्हणजे आदिवासी भागातील 100 संघांना संधी उपलब्ध करून देणे हे खूप मोठं मोलाचं काम आहे. आमच्या सर्वांच्या वतीने या मॅचेसला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतोय. हॅलो, माननीय शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आणि अनुसूचित जाती जमाती सल्लागार समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय श्री दौलतजी दरोडा साहेब हे ह्या क्रिकेटच्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनपूर्वक आभार आहे. तसेच आमचे जवळचे मित्र आणि आमचे जगदीशदादा पवार हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभारी आहे. पतंगराव दादा उपस्थित राहिले, त्यांचंही आम्ही आभारी आहे. राजपूत साहेब हे पण उपस्थित राहिले, त्यांचं पण मी मनापासून आभार आहे. नंतर नवनीत दादा पाटील हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभारी आहे. आणि आमच्या
गावचे प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय बरोरा साहेब हे सुद्धा उपस्थित राहिलेत, हे मी आभारी आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हे जे क्रिकेटच्या मॅच जी भरवतो हे सर्व तुमच्या आशीर्वादाने भरवतो, कारण तुमचं नेहमी मला सहकार्य राहतं आहे. त्याच्यामुळं मी खरंच तुमचं सहकार्य जर नसतं तर या मॅच भरवायला कारण खर्च भरपूर येत असतो, म्हणून आपलं सहकार्य असतं आहे. आणि ह्या सहकार्य हे करून आपण कमी फीमध्ये आपले सर्व खेळाडूंना त्यांच्या प्राधान्य देतो आणि असंच मला पुढे सहकार्य करत राहा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असला तर दोन्ही टीम लवकरात लवकर यायचं आहे. सचिन 11 माथेरान आणि त्यानंतर सागर 11 धामोते. चला लवकरात लवकर या. कॅप्टन त्वरित या, पण लवकरात लवकर जेणेकरून आपण तो टॉस करू शकतो पुढच्या मॅचचा. येस, धन्यवाद. उपस्थित वेळात वेळ काढून उपस्थित दाखवली आहे शहापूर विधानसभेचे विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेब आणि संपूर्ण त्याचा मित्र परिवार. चला टॉससाठी यायचंय. धामोते नेरळ टीमचे कॅप्टन, धामोते टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला सचिन इलोल माथेरान, अजय भस्मा. चला लवकर आपण टॉससाठी जॉईन व्हायचं. दोन कॅप्टन पोहोचले गेले, त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. सुभाषजी पारधी आणि भास्करजी भगत यांना विनंती करतोय, 2 कर्णधारांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. दत्ता बरोरा साहेबांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते 2 कर्णधारांचा